महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन. सर, मराठीमध्ये तुतारी वाजवणारे माणूस हे चिन्ह राष्ट्रवादीला मिळालेलं आहे शरद पवार यांना. त्याचं लोकार्पण रायगडावर. महाराष्ट्रातली 11 कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे, हातात मशाल घेऊन. बरं का? हातात मशाल, हात आहे, हातात मशाल आहे आणि तुतारी आहे. अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. शिवसेनेला मशाल मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतंच. आणि मी तर आता असं ऐकतोय, काल जे.पी. नड्डा मुंबईत आले काही 2 दिवसापूर्वी, आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढतील. कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही. घड्याळ जरी तुम्हाला मिळालं असलं, म्हणजे दिलं असलं चोरून, तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत. त्याच्यामुळे कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा, असा प्रस्ताव जे.पी. नड्डा यांनी दिलाय. हे जर खोटं असेल ते त्याने समोरून सांगावं. म्हणजे ही यांची अवस्था आहे या 2 गटांची. त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं, त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले 2 गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाहीये. या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल. माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात आहेच. त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.